या प्रकरणामध्ये आता अजितदादांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला, अजितदादांनी देखील पळून जात असल्याचं पाहायला मिळतं। त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। तसंच राष्ट्रवादीच्या इतर कोणत्याही नेत्यांनी यावर बोलणं टाळलेलं आहे। आपण बघितलं नक्कीच आपण पाहतो की पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात मुंडवा येथे जी 40 एकर जमीन आहे ती ज्या कंपनीला दिली, ती कंपनी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याच्याशी संलग्नित असल्याचं कळतंय। आणि त्यातूनच खरं तर आता ज्या तहसीलदार कार्यालयातून हे सगळं झालेलं आहे, हवेली तहसीलदार कार्यालयाचे सूर्यकांत येवले हे तहसीलदार आहेत, त्यांना काही वेळापूर्वी निलंबित करण्यात आलेलं आहे। हे त्यांचं पुण्यातील मध्यवस्थित खरं तर मध्य शहरामध्ये असलेलं त्यांचं हे कार्यालय आहे। त्यांच्या या कार्यालयामध्ये आत्ता ते नाही आहेत, मात्र काही वेळापूर्वी त्या कार्यालयात होते। त्यानंतर खरं तर आपण पाहतोय की त्यांचं निलंबन केल्यानंतर ते आता या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत। 5/2/2024ला त्यांचा खरं तर या ठिकाणचा सगळा कार्यकाल चालू झाल्यानंतर सूर्यकांत येवले यांनी हे सगळं केलं असल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे। पुण्यातल्या मुंडवा परिसरामध्ये महारवतनाची खरं तर ही सगळी जमीन आहे आणि या जमिनीच्या प्रकरणातच आता हे तहसीलदार जे आहेत त्यांचं निलंबन केल्यानंतर त्यांचं हे सगळं कार्यालय आत्ता शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच काही वेळापूर्वी ते या ठिकाणी होते, मात्र आपला याच्याशी काही संबंध नसल्याचं यांनीही दूरध्वनीवरून सांगितलं होतं। मात्र आत्ता ते या ठिकाणावरून निघून गेलेले आहेत। या कार्यालयामध्येही शुकशुकाट पाहायला मिळतोय। मात्र 40 एकर जमीन ही महारवतनाची होती आणि ती जमीन एका कंपनीला देण्यात, आणि जी कंपनी खरं तर अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याच्याशी संलग्नित असल्याचं खरं तर समोर येतं आणि त्यामुळं हे सगळं प्रकरणावर आता पुढं काय कारवाई होते आणि पुढं याच्यामध्ये कशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी जी चौकशीचे आदेश दिलेले, एक समिती नेमलेली आहे, या ठिकाणची सगळी एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे बेकायदेशीर सगळं झालेलं असल्याचा आरोप जो आहे तो आत्ता सगळा करण्यात येतोय। एकूणच 500 रुपयाच्या स्टॅम्पवर ही सगळी जमीन देण्यात आल्याचा किंवा जी स्टॅम्प ड्युटी असते तीही माफ केल्याचा यामध्ये आरोप होतोय। त्यामुळं हजारो करोडची जमीन काही 200 ते 300 कोटी रुपयामध्ये दिल्या असल्याचाही जो आरोप होतोय। त्यानंतर आता पुण्यातील हवेली तहसीलदार असलेले सूर्यकांत येवले जे आहेत त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे। त्यामुळे अजून यामध्ये कोणाकोणावर कारवाई होते आणि कोण कोण यामध्ये सहभागी आहे हे पाहावं लागणार आहे। नक्कीच आपण पाहतोय सचिन, हा घोटाळा छोटा घोटाळा नाही, खूप मोठा घोटाळा आहे आणि आगामी निवडणुकीवर या घोटाळ्याचा नक्कीच परिणाम दिसून येणार आहे। सूर्यकांत येवले जे तहसीलदार आहेत त्यांना निलंबन करण्यात आलेलं आहे।